नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कैरीचा चटपटीत गुळांब. गुळांब बनवण्यासाठी 4 कैऱ्या धुवून कापडाने स्वच्छ पुसून घेतल्या आहेत. आता आपण कैरीची साल काढून घेऊयात. कैऱ्या सोलून झालेल्या आहेत. आता आपण त्या खिसून घेऊयात. कैऱ्या खिसून झालेल्या आहेत. आता आपण लगेचच गुळांब करायला घेऊयात. दोन चमचे तूप टाकून तापवून घेऊया. किसलेली कैरी तुपात टाकून चांगली परतून घेऊया. गॅस थोडा कमी करून आपण गूळ टाकून मिक्स करून घेऊया. जितकी कैरी तितकंच गूळ. कैरी आणि गूळ चांगलं मिक्स करून घेऊया. कैरी आणि गूळ चांगले एकजीव करून झाल्यावर 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवर शिजून घेऊ. बघा कशी छान उकळी आलेली आहे. आपण झाकण काढून थोडंसं हलवून घेऊया. पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेऊया. पंधरा मिनिटं झालेले आहेत. आता आपण बघूया आपला गुळांब तयार झालेला आहे. बघा किती छान कलर आलेला आहे आणि रसरशीत असा गुळांब तयार झालेला आहे. या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत. कारण जास्त ठेवला तर गुळाचा पाक कडक होऊन गुळांब कडक होईल. गॅस बंद केल्यावर आपण त्यात 1 चमचा वेलची पावडर घालायची. सर्वात शेवटी वेलची पावडर घातल्यामुळे त्याचा सुगंध आणि चव जास्त काळासाठी टिकून राहते. अशा प्रकारे आपला रसरशीत असा आंबट गोड गुळांब तयार झाला आहे. अशा प्रकारे वर्षभर टिकणारा रसरशीत असा गुळांब आपला तयार झालेला आहे. तुम्हीही माझी रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.